तू झालं का रे काय? हे फोनचं मी तुम्हाला सांगितलं होतं ना, काय झालंय बघा ना. तुम्हाला म्हणलं दुकानात दाखवा म्हणून. माझी तर ना लय हौस आहे लग्नाची, माहिती का. मी ना, तुम्ही नाही का ती मला गुलाबी कलरची साडी घेतली होती काठापदराची, ती घालणार आहे बघा. आणि ते गुरांचं कोणी बघायचं? गुरांचं होय? कशाला येऊन बघत नव्हे? गुरु होय? गडी लावता येतील की. तुम्हाला नसन जमत तर मग मी माझी जाते, तसं काय नाही. बघा मग. आता काय बघायची? पैसे भेटले ना तुला? बघितलं का रॉक किती भारी आले है ना? खाली बघा. तुझ वर बघत मला सांगायचे खाली बघा. काय आला का? शिखट डोळ्यात येईन परत मला मनशीन डोळ्यात घातलं. थांबा थोडा वेळ, मग आता माझे काढून होऊ दे. तुम्हाला कसं कळलं? होय, बर बर बर. काय म्हणले तात्या? अहो ते नाही का लग्न जमलं होतं धनश्रीचं. ते पर भाकरी देऊन झालत्या, सगळं झालतं आणि ते लग्नच मोडलं. कशाने बरं? काय एवढं नाही मला माहिती, पण तात्या म्हणले त्या पोराची बहीण नांदत नाही वाटतं. ती तात्यांचा नको सांगू, ह्याचा आणि त्याचा काय संबंध आहे ती सांग मला. तू तुम्हाला तर सगळं सांगावं लागतं बघा. सांग की. आता ती पोरगी तिथं राहती, घरच्यांच्या स्वभावावरून समजून घ्यायचं की पोराचं काय. मला ना त्या पोराच्या घरचं नाही, तुमचीच माणसं सरळ नाहीत माहिती का. आता आमचं काय? ती लग्न तात्यांनी नसून मोडलं, त्या पोराच्या घरच्यांनी मोडलं असेल. लागली फुशार का सांगायला मला. हाय का फुशार काय तवा, खरं तेच सांगते. काय खरं सांगते तू? तुम्ही कुठे न्यायला लागले? कुठं नेलं तवा? खरं बोलल्यावर सांगायला जोमत आहे. अहो त्यांनी काहीतरी विचार केलाच असेल का नसेल. मला ती एकटीच पोरगी शहाणी वाटते, बाकी तुमच्या घरच्यांचं काय खरं नाही वाटत माहिती. बाकीच्यांचं आता मी काय केलं? काय केलं म्हणजे? खरं बोललो कसं होत? मी काय केलं? तुला बोललो का मी? तू काय अंगा ओढून घेते? ती तुला घाण सवय लागली तसली अंगा ओढून घ्यायची. तुम्ही ना आता ते राहू द्याच गड्या तात्यांचं त्यांचं, बाकीचं काही काढ. तात्या एवढे शहाणे असते ना, तात्यांनी असं केलं नसतं माहिती का तुला.